श्री स्वामी समर्थ. पुढे शंकर भट्टांची गुरुचरण नावाच्या भक्ताशी भेट झाली. गुरुचरण म्हणाले, आमच्या घरात खूप आर्थिक समस्या होती. दत्तात्रेयांची आराधना करूनही समस्या सुटत नव्हती. सर्वजण दुसऱ्या कुलदैवतेची निवड करण्यास सांगत. एकदा रात्री स्वप्नात कसाई आला व म्हणाला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवताची आराधना केलीस तरी ती त्या स्वरूपात मीच असतो. दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे असावे. सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते. मी तुमचा या कोयत्याने वध करील. तुमचे रक्षण करणारा या त्रैलोक्यात कुणीही नाही. मी भिवून ओरडलो. सकाळी एक हरिदास घरी आला. त्याच्या डोक्यावर तांदूळ व औदुंबराचे रोप होते. तो म्हणाला, हे श्रीपाठ श्रीवल्लभांच्या आजीचे रोप आहे. हे तुमच्या घरी लावल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. मी त्याला माझे स्वप्न सांगितले. तो म्हणाला, पत्रिकेत अनिष्ट काळ आला असला तरी गुरुदेव शिष्याला घोर मानसिक त्रास व अपमान पचविण्याचे सामर्थ्य देतात. त्याच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा भक्तांचे रक्षण करतात. प्रत्यंगर औदुंबर वृक्षात मी दत्तप्रभू सूक्ष्म रूपाने प्रतिष्ठित असतो. मी मोठ्या श्रद्धेने त्या रोपाला वाढवू लागलो. आमचे एक दूरचे कापड व्यापारी एकदा आले व त्यांचा व्यापार मला त्यांनी दिला. मी या व्यापारासाठी पिटिकापूरला आलो. मी बापुंडुले यांच्या घरी गेलो असता मला श्रीपादांचे दर्शन झाले. तेव्हा त्या अंगणातील काटेरी झाडाला कुरवाळीत होते. मला म्हणाले, हे तुझे पूर्वजन्मीचे पिता आहेत. हे झाड उपटून त्याचा दाहसंस्कार